हॅलो. हा बोल काय हा बोल असतो पण तुला असतो काय? तू माझी तुझ्यासाठी कशाला टाइम? तू माझीच आहेस तर तुला काय टाइम देऊन उपयोग आहे? तर हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि म्हणजेच आयफोनमधून म्हणजे माझ्या स्वतःच्या आयफोनमधून फर्स्ट ब्लॉग करतोय. खूप भारी वाटतंय सर. मी नवीन आयफोन घेतला, सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केले. सो थँक्यू सो मच. आणि भरपूर जण मला बोलले की तुझ्या ब्लॉगची वाट बघतोय. तर थँक्यू आणि सॉरी पण की ब्लॉगला उशीर केला, वेळ भेटत नव्हता आणि थोडं एक्झाम वगैरे चालू होत्या. तर आज वेळ भेटलाय सो ब्लॉग करतोय आणि इथून पुढे ब्लॉग चालूच असतील. तर आता मी आलोय सूरजच्या घरी. तर सूरजच्या घरी आम्ही प्रँक कॉल करणार आहे. आज खूप दिवसांनी प्रँक कॉल करायचा विचार चाललाय, भरपूर दिवस कॉल नाही केला. तर प्रँक कॉलची मजा काय गाईज आणि बघू कसं काय होतंय. सो लगे राहू गाईज. तर दाखवतो सूरज आतमध्ये. ला 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 दार उघड बाय, दार उघड. हो मिनिस्टर थांब. तर गाईज आता सुरुवात करूया. सेटअप चलो सेटअप. हा दिस इज कॉल्ड सेटअप. ओके 1x म्हणून दाखव. ओके कॅमेरा वगैरे पुसायचा पण ओके दिस इज कॉल्ड 1x. ओके. आता वेदू त्याच्या चॅनल साठी प्रँक कॉल करतोय लय दिवसांनी. सो लेट्स गो. प्रँक कॉल चालू कीजिए. हा कर. आणि ती जर मला पटली. स्पीकर हॅलो. हा बोल काय हा बोल. माणसाला खूप दिवसाने टाइम भेटलाय ना. बोल. आम्हाला टाइम असतो, तुला असतो काय? मोठी बिझी ना तू बिझी असतोस, मी. रील्स बनवत असतोस, हे बनवत असतोस. तुला टाइम असतो का मला बोलायला, माझ्याशी बोलायला? असतो पण तुला असतो काय? तू माझी तुझ्यासाठी मला कशाला खूप टाइम? टाइम असतो. तू माझीच आहेस तर तुला काय टाइम देऊन उपयोग आहे? हो मग मलाच टाइम द्यायला पाहिजे ना. का बाकीच्यांना टाइम देतोस? बाकीच्या पोरी काय म्हणतील? हा? अगं म्हटलं, अगं ऐक बाकीची पोरं काय म्हणतील? मित्रांना टाइम नाही देत असं म्हटलं मी. मला तर पोरी ऐकायला आल्या. तिला सांग बरं बंद कर. तिला माझ्याशिवाय बाकी सगळ्या पोरी दिसतात. तिला पण ह्या जन्मात तुला नाही देता ना, पण पुढचे 6 जन्म तुलाच टाइम देणार आहे. हॅलो. हा बोल काय बोलते? मी सोडून बाकी सगळ्या पोरी दिसतात ना तुला. अगे नाही ग, या जन्मात तुला नाही देता आलं तर पुढच्या 7 जन्मात पण तुलाच देणार आहे टाइम मी. सहा उरलीत, एक जन्म गेला. या जन्मात सोडून बाकी पुढची 7 जन्म देणार. 7 नाही ग, 6. 7 कशी काय? हे जन्म गेलं आता. अजून 6. मग या जन्मात तर मला देत नाहीस ना तू. मग दुसऱ्या कोणाला देत असशील? पण पुढच्या 6 महिन्यात देणार आहे ना तुला. 100%. 6 महिने. 6 जन्म. 7 जन्म. बघितलं, महिने देणार आहे का जन्म देणार आहे काय माहित. अगे नाही ग बाय. कशी आहेस? मी मस्त. तू? मस्त. तुला काय आठवण बिटवण येत नाही तू माझी? मस्तच असशील. मस्त काय, हाडाची गाडणी पोचायचं तुमचं ना झालाय. म्हणजे पोरीच्या मागे जरा कमी जायचं ना. मी असते आहे तरी पण पोरीच्या मागे जातोस. अगं मग ते तू असताना मी का जाऊ सांग मला. आणि त्यांना गरज असतील तर ते येतील माझ्याकडं. म्हणजे त्या आल्या पाहिजे तुझ्याकडे. अगं पोरांना गरज असतील तर पोरं येतील माझ्याकडे व्हिडिओ करायला असं म्हटलं. तुझं म्हणणं असं आहे की पोरी आल्या पाहिजे, तू असं बोललास. अगं नाही ग बाय. काय म्हणतेस, घरातले कसे आहेत? माझे सासू सासरे कसे आहेत? एकदम मस्त. मस्त आहेत. विचारत नाही वाटतं कधी मला जावं बापू काय करतायत काय नाही. सांगते ना जावई बापू बाकीच्या पोरींसाठी टाइम काढतात. काय सांगतेस? भिका मागतायत? जावई बापू भिका मागतायत? नाही मी असं नाही सांगत. असं सांगितलं तर तुला मला देणार नाही ना. हा द्यायची गरज नाही, तू माझीच आहेस. द्यायची काय गरज आहे, पण तू माझीच आहेस. हो पण माझ्या घरातल्यांनी दिली तर मी तुझ्याकडे येईन ना. नाही दिली तर काय पळवून आणू. तिला नाही दिली तर काय पळवून आणायची. तिला सांग तुझ्या सकट तुझ्या फॅमिलीला उचलत. काय 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 पळवून नेशील मला. तुला काय, तुझ्या सकट अख्खी फॅमिली उचली. ए 40 किलो वजन आहे तुझं. हा मी पाहिजे ना तुला. पण फॅमिली आडवी गेली तर काय करणार? रोलर फिरवील. गाडी आणि येताना हो मी चालत धावत बिवत येणार नाही. मुझे साजन के घर जा. अंड्याच्या काय आहेच गाणं गाईन मग मी.
हा गाडी बिडी नको, गाडी आणतो. अनिकेत आमचा ड्रायव्हर आहे ना. हा चालेल. हौद्यात बसू आपण. तुला हौद्यात बसवतो, मी पुढे बसतो. म्हणजे त्या याच्यातून नेणार आहेस? टेम्पोत ना. काय फोर व्हीलर बिलर काय नाही. चल यायला इथं ऍक्शन मध्ये टाकायला पेट्रोलला पैसे नाही. थार काय थार घेऊन ये माझ्यासाठी. अगं इथं ठार मारायची वेळ आली. थार काय तू माझ्यासाठी तर थार नाही आणू शकत. कॅन्सल यार. असं एवढंसं नाही करू शकत. आणि म्हणे 7 जन्म मरणार साथ. हे बघ सगळ्यांनी आता हे बघ काय मग बाकीचे लग्न करतायत ते थार मधला फिरतात. सगळ्यांसारखं सेम केलं तर काय उपयोग आहे त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला. म्हणून आपण अनिकेतची बुलेरो वापरायची. बुलेरो पिकअप. ठीक आहे चालेल. तुझ्यासाठी त्याच्यात पण बसून यायला रे. ओ वाव. विषय आहे का. करूया मग काय झाली काय तयारी. हा कसली? हाय शिमग्याला बोलव. शिमग्याला कसली शिमगा येतो आमच्या गावाला आता. तर तुमच्या गावाला येतोय ना. ए, असं काय? तुझं गाव आणि माझं गाव. तुझं गाव आणि माझं गाव एकच आहे. लग्न होऊन माझ्याकडे येणार आहे. लग्न झाल्यावर ना. आता तर तुम्हाला नेत नाही कधी. नेत नाही कधी म्हणजे तुला बोलवली ना. गेल्या वेळेस सांगितलेलं ना की शिमग्याला ये म्हणून. घ्यायला पण आला पाहिजे ना तुला. मग तुझी तयारी झाली काय. अशीच येणार आहेस काय. तयारी काय. तुझ्या मम्मीची माझ्या सासूची साडी नेसेल बस झालं. आई राणी तुला मैं प्यार करसू. अरे डार्लिंग आय लव्ह यू. काय परत माझ्या सासूबाईंची साडी नेसेल ना मी. बस झाली तयारी. कशाला नवीन कपडे पाहिजे. बरोबर. अशी पोरगी बोलणारी भेटली ना आई शपथ लाईफ सेट. देशील ना घेऊन. देशील काय म्हणजे तुझीच आहे. मम्मीच्या लग्नातली तुला देईन साडी घालायला नेसायला. सॉरी एवढ्या जुन्या कुठे. नको जुन्या मम्मी नको. देईल ना का मला पाठवेल घराच्या बाहेर. नाही देईल मी सांगेन ना. आता माझा शर्ट घालून. हा चालेल सांग मग मला त्यांची साडी नेसायची. म्हणजे कसं जरा मी सुंदरात दिसेल ना त्यांच्या साडीत. हाय, अप्सरा आधीपासून सुंदर आहे. हॅलो हा बोल ना. काय बोलताय. तेच बोलली. मग आता येईन मी तुझ्याकडे. साडी बिडी काढून ठेव मस्त चांगली. हो मस्त. मग सुट्टी वगैरे मिळाली काय. घेईन सुट्टी. भेटेल. बॉस देईल काय सुट्टी. देईल ना. नाही दिला तर काम सोडून येईन पण तुझ्याकडे येईन. कपाळी का नाही लिवलीस पायाला वीजळू. आम्ही लग्नाळू. पालखी 12 गावच्या 12 वाजता वय महाराजा. पालखीला खांदा लावले. हॅलो बॉस देईल काय पण बॉस देणार ना सुट्टी तुला. हा मग तेच बोलते ना. बॉसने नाही सुट्टी दिला ना तर काम सोडून येईन पण आपल्या इथे शिमग्याला ये. हा आणि काम सोडताना त्याचा लॅपटॉप परत देऊ नको. आपण डायरेक्ट जो हॉमात टाकू लॅपटॉप. चल पालखीला खांदा. चालेल म्हणतो. हा चालेल असं मग हो. काय बोलतेस. पालखीला खांदा. तुमच्या इकडे त्या होमामध्ये नारळ टाकतात ना. मग आपण पण सोडायचे नारळ टाकायचं ना होमात. पायाला वीज. आम्ही लग्नाळू. टाकायचा नारळ काय सगळं टाकायचं हॉमात. जमलं. मला पण टाकून देशील. अगं चुकून धक्का लागला तर तू पण जाशील. नाचका नारळ जाईल. हो एकुलती एक आहे ना मी तुझ्याकडे. पण सांगेन मी. कशाला टाकून देशील. गाववाल्याने विचारली तर सांगेन नाचका नारळ टाकला. होय. सॉरी मी येणार नाही तुझ्याकडे मग राह. नाही. आणि दुसऱ्याकडे. नाही असं नाही यायचं तू. आपण जोड्याने मस्त होमाला नारळ द्यायचा. पालखीला खांदा लावायचा. होमाच्या कशाला नको. माझ्याकडे एकच नारळ नाही मिळत. काय नाही ऐकलंच नाही ना. काय बोललीस माझ्याकडे एकच नारळ नाही मिळत. मग किती नारळ आहेत. झाड अक्क. झाडू गवले जरा जपून ठेव मला. होय मी काय बोलतोय तुला. बोल ना. ऐकते तुझंच ऐकते मी. मग आपण मस्त दोघांनी होमात नारळ टाकायचा. होमाच्या वाटली गोल फिरायचं.
पालखीला खांदा लावायचा. लावशील ना काय विचार? झेपल ना पालखी? झेपेल ना, तुझ्या हातात असताना मला काय नाही, सगळं झेपेल. रे पालखीचा खांदा तुझ्या हातात, माझ्या हातात कसा असं? पालखीचा खांदा तुझ्या हातात, माझ्या हातात नाही. तू पण लावशील ना. हो, तू पुढं मी पाठी. हा. ते कसं सत्यनारायणची पूजा हाताला हात लाव. बघ सासू सासरे येतील की नाही माझे? तू बोलवायला ये, मग येतील. बोलवायची काय त्यात? सांग जावई बापांनी तुमच्या बोलवली नाहीत. आधी माझ्या घरातल्यांना रेडी कर, मग जावई बापू. हो हो. नाही तर मला पण बाहेर करतील आणि जावई बापूला पण बाहेर करतील. डायरेक्ट इकडं जो नारळ फिरवी. माझ्या महाराजा 12 गावच्या 12 एशीच्या 12 महिन्याच्या वाईवाटीच्या महाराजा वय महाराजा. धीर घे. समजून ठेव त्यांना. तुझ्या मम्मी पप्पा म्हणून काय बोलत नाही. सासू सासरे. सासू सासरे सॉरी माझे सासू सासरे. माझे सासू सासरे. हा हे जणू काय शंकर पार्वतीचा जोडा. हा काय बोलायचं नाही त्यांना. हो मोठा जणू काय शंकर पार्वतीचा जोडा. हो आहेच. काल महाशिवरात्र झाली. झाली वाटतं ते महाशिवरात्र काल. हो झाली ना, तुमच्या इकडे पण असते ना. हा कोण आहे का आजूबाजूला तुझ्या? अगं नाही बाय, इथं याच्या इथं बसलोय, घराच्या इथं बसलोय. मग बोल. काय बोलतोस? काय? बोल. मग शिमग्याचं प्लॅनिंग करशील ना? हो कधी ना. तू ना जशी माझ्या सासूची साडी असेल ना, तसंच तुला एक मस्त असा कुर्ता शिव, म्हणजे आपण मॅचिंग कपडे घालू. गावात सगळ्यांनी आपल्याकडे बघत अगं बसवायचं. बाय बाय. ए हो. यस मॅचिंग कुर्ता घालायचा ना ए आपण. नाही तर तिला ना दोघांनी मी पण साड्या साडी घालू. घालेन, तू कुर्ता घाल. हा दोघांनी पण साड्या घाला. दोघांनी पण साड्या घालू. शी. तुम्हाला बोललेलो हा पोरगा नाही. कुर्ता घाल. हा हो कुर्ता घालू. मग काय अशीच येणार आहेस? अगं तिथे बघ अख्खा गाव असणार आपला, तुला बघणार, माझ्या घरातले विचारणार तुला कोण आहेस बाय, काय आहेस, कुठनं आलीस, कोणाकडे आलीस. तुला माहितीत ना गावातलं. मी सांगेन काय तुझी बायको आहे. हो भेटली बा फायनली भाई हो बोलली. माझी बायको ना? हो. मस्त मग काय असंच तिथं, आणि तिथून चुकून हा बाय को इन्सिडेंटली मी तिकडून इकडं आलो, म्हणजे कुठे बाहेर असेल आणि तुला कोणीतरी विचारलं तुझा नवरा कुठं आहे, आणि मी पुढे आलो आणि ते चुकून बोलले उका ना घे, तर काय घेणार आहेस तू सांग मला. घेईन ना काहीतरी. काहीतरी असं नाही मला तोंडावर पाडशील. कशाला तोंडावर पडेल? नाही पडणार. घेईन काहीतरी. घ्यायला लागेल ग थोडाफार. तू शिकव ना मला, मग घेईन. बरं ठीक आहे, दोघांनी पण घ्यायचं मग आपण. अरे बघ उकाना घ्यायला लागतो हा आपण. हो मग तू शिकव, मग मी तिथे जाऊन ते बोलेन. काय तू खाणं शिकव, मग मी तिथे जाऊन तेच बोलेन. तू नाही तू बोल, मी तुला 1 मिनिट देतो. तू बोल, आठव चांगला मस्त शॉर्ट बट स्वीट. हा शॉर्ट बट स्वीट मस्त घे, म्हणजे आमच्या गावातल्या माणसांना पण आवडला पाहिजे असं घे चांगला. हा असं खाणं घेईन ना. खाणं काय मी पण लगेच आवडेल तिथल्या तिथे. सगळ्यांना की मला? सगळ्यांना नाही तुला. हा. सगळ्यांना आवडून काय करतो. नाही त्याचं म्हातारे बितारे सगळे तुझ्या माग. हा ठीक आहे, घे चल, घे उकाना घे चल. हॅलो हा. अरे घे ना, काय टाइमपास करतेस? अरे सुचलं पण पाहिजे ना. आता तिथे जाऊन तर लोकांना म्हणणार आहेस का मी सुचवते थांबा आणि घेते ना? मग तिथे जाऊन मी बोलेन ना, तुला काय ऐकू मी. असं कसं? हा परत बोल, स्टार्ट. हा काय बोलतो? अरे आता तिथे जाऊन तू थांब बोलणार आहेस का? अरे हो, पण मी त्यांना ऐकवेल ना, तुला काय ऐकवू. मला पण ऐकायचं आहे ना आता, माझी बायको कसं नाव घेते.
हो ऐकायचं. आता काय तुझ्यासाठी घ्यावा तर लागेलच. घे ना घे ना. घेऊ. हो हो घे घे. ऐक हा मी काय बोलते ते. हा ऐक. ऐक ऐकतोस ना. हो ऐकतोय ग, तू फक्त बोल. हा ठीक आहे. हा. रत्नागिरीचा हापूस पेटीत भरला खास. रत्नागिरीचा हापूस पेटीत भरला खास. वा सावंतवाडीची वडी खाल्ली 2-4 घास. वा वा. सावंतवाडीची वडी खाल्ली 2-4 घास. हा. होमाच्या या दिवशी वेदांतरावांचं नाव घेते, माझाच नवरा आहे फसला. मळ्याला या मळे वाटलीच नाय, अगराने माझ्या मंदी घुसशील काय. काय नाव घेतलंस यार, एक नंबर. वाव आवडला. अख्ख्या गाव आता खुश होणार आहे माझ्या. माझ्याकडनं पण हो मग वाटलं पाहिजे ना वेदांची बायको आहे म्हणून. हा मग वाटलं पाहिजे. मग मस्त. तुला पण तर सांगतील घ्यायला उखाणा, मग माझ्यासाठी काय उखाणा घेणार आहेस? ए नको 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 नको. का? मला मी नाही घेणार तिथं. मी काय सगळ्यांसमोर घेऊ? हा म्हणजे मी घेणार आहे, तू नाही घेणार असं थोडी नाही. असं नवरा आहेस कसं? ना माझा, तर तुला घ्यावंच लागणार. अरे 2 in 1 घे ना तू. दोघांवरच्या नाही एकदाच घे. नाही, तू घ्यायचा उखाणा माझ्यासाठी. आता माझ्यासाठी उखाणा पण नाही घेऊ शकत का? तुझ्यासाठी उखाणा. घे 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 घे. मग वहिनीसाठी घे. तुझी आणि माझी बायको एकच आहे. नाही ना घे. बरं ठीक आहे घेतो घेतो. बरं ऐक. हा. कोकणातली माती हम्म, आणि नारळाचं उंच झाड. हम्म. कोकणातली माती आणि नारळाचं उंच झाड. वा. थांब ना मध्ये कसा आम्ही काही नीट घेतोय ना नाव. सपोर्ट करते ना, अरे. तू ओरडशील माझ्यावर. नाही घे कधीच नाही कधीच नाही कधीच नाही. तुझ्यावर ओरडणार नाही. नाही. फक्त मध्ये बाय बाय डिस्टर्ब नको हा करू. हा. हा ऐक. कोकणातली माती आणि नारळाचं उंच झाड. कोकणातली माती आणि नारळाचं उंच झाड. तुझं नाव घेतो, आता तरी शिमग्याच्या दिवशी जेवायला पुरणपोळी वाढ. पुरणाच्या पोळीचे वाढीन तुला तुला गिन करशील का. हे चल पोळी. बस 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 सोड. लाजली लाजली. मस्त होता उखाणा. आवडला ना तुला? मला उखाणा काय तू पण आवडला. येणारा सरदार मिठीचा त्याच्या गळ्यात घालीन. शिव्या घातल्या. शिव्या शिव्या घातल्या. अगं पडलो. दुसरा कोणीतरी माझ्या सवतीने घातल्या असतील शिव्या. लय बेकार लागलं का, बाकी काय नाही. हॅलो. असाच उखाणा घे हा आता तिकडे पण. अरे बस काय. ए चल चल चल, मम्मी आली नाही तर मला होमात टाकेल नारळाच्या ऐवजी. ठीक आहे चालेल. हा ठीक आहे चल बाय बाय. Bye. बाय बाय. बाय. तर गाईज फायनली आजचा प्रँक कॉल कम्प्लीट झालेला आहे. आणि हा प्रँक कॉल कसा वाटला प्रँक कॉल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. वेदू कैसा लगा? एक नंबर गाईज. शिमग्याला गेला कोकणात. आणि ते लागलं ते का लय डेंजर लागलं. प्रेमाच्या नादात गाईज, प्रेमाच्या नादात अशी माणसं पडतात एवढं लक्षात ठेवा. पण डोक्यावर पडला. हे बघ इथे लागलं. दोर पकड आणि एंड कर. तर गाईज आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भाई येणार ती कोकणात येणार शिमग्याला. तू त्या दिवशी फ्री नसेल तर मी टाकतो. हा मी तुझ्या नावाचं टाकतो असं बोल. असं तर गाईज चलो बाय बाय. माझी बायको एकच आहे. हो ठीक आहे